बोक्या ए नानी बोक्या म्हणू नको, मुलं पण चिडवू लागतील आता. तू बोललास का कुणाशी? ते किशाबद्दल. कशाबद्दल? कशाबद्दल नाही, किशाबद्दल बोललास का? किशा? किती दिवस राहणार आहे इथं? हे बघ नानी, मला उशीर होतोय. मग आल्यावर सांग. अगं हो का, बघू का, बघू बघू. काय बघू बघू बघू? नुसता नंदी बैल आहेस, बायका समोर बघू 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 करणारा. नानी ए मालू, मी येतो का? मालू, मालू माझी चप्पल पाहिलीस का ग कुठे? मालू मालू माझी चप्पल कुठे? डब्बा घ्या. अगं माझी चप्पल पाहिलीस का कुठे? ही काय? अगं ती एकच आहे का? असं जाऊ ऑफिसला लंगडत? असेल की दुसरी इकडेच कुठेतरी. अगं नाही दिसत आहे, तू पाहिलीस का कुठे? डाव्या उजव्या पायाने तुम्हीच ठेवली असेल कुठेतरी. मालू डाव्या उजव्या हाताने ठेवतात, पायाने नाही. मग हाताने चप्पल उचलून ठेवायचीच कशाला मी म्हणते. मालू केश कुठे? मीच पाठवलंय त्याला दूध आणायला. वाटलंच मला. का हो? तो एक चप्पल का घालून जाईल तुमची? आता एवढे कपडे घालतो, चप्पल का नाही घेऊन जाणार? काही झालं ना की आपलं त्याच्यावर ढकलायचं सगळं. इतका जड झाला असेल ना तर पाठवून द्या बाबांकडे त्याला. जळत झाला एकदा, बघ नीट त्याच्याकडे. ताई दे इकडे. एकदम ताज्या धारेचं दूध आहे. त्या गवळ्याला म्हटलं, हे बघ असं ना माझ्या समोर धार काढ आणि बसव समोर. आठाने जरा जास्त घेतले त्याने. दुधात पाणी नाही टाकलं ना त्याला. एवढं कमी कसं काय? मी प्यायलं थोडं. तर कसं पुरणार आहे दिवसभर आम्हाला? अगं पाणी टाक ना त्यात. मालू काय रे, यांची चप्पल घालून का गेलास तू बाहेर? मला नव्हतं माहिती त्यांची. बाकीच्या दोन मला झाल्या नाहीत, ही झाली म्हणून मी घातली. गाढवा, बाकीच्या दोन तुला कशा होतील? एक नानीची आहे, एक मालूची आहे. एकच का घातलीस? अगं एक मला रस्त्यात सापडली होती म्हणून मी चप्पल राहू दे तुम्हालाच. अरे मी मागतोय, तुला देत नाहीये. घ्या. अरे ही माझी आहे का? ही पाय खाली घ्या आधी, पाय मला माझी दे, माझी दे. तुला ना केशा सगळे सोलून काढले पाहिजे तुझे केस या चपलीने. उशीर. ताई मला दे, दमलोय मी बसून बसून. माले अगं बाई, इकडे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू नानी, थँक्यू. हे घे. अगो बाई काय तुला साडी? बाप रे, कशी आहे? छान आहे, छान आहे, खूप छान आहे. ए बाळा, संध्याकाळी नेसून मला दाखव. हो हीच नेसे, अगदी माझा लाडका रंग आहे हा. राणी माझी बाई ती. देव तुला या वर्षी तरी सद्बुद्धी देव. थांबा हो. आले आले आले. कोण कडमडला? अगो बाई, आला का माझ्या सोन्या चकुल्या? हॅपी बर्थडे ताई. थँक्यू रे, थँक्यू. तुझा कोंबडा कुठे गेला केसाचा? वक्त बडा क्रूर होता है माझी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय झालं?
काय झालं काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.